विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केले। सर्व राजकीय पक्ष, सामाजिक धार्मिक संघटना यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। शहरात अन्नदान वाटप, रक्तदान शिबिर असे उपक्रम राबविण्यात आले। भीमसैनिक आंबेडकर अनुयायी महिला यांनी डीजेच्या तालावर चांगलाच ताल धरला होता। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट, भुसावळ। त्याप्रमाणे पूर्ण भारतामध्ये नव्हे, देशामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली। या महामानवाने समाजातील अतिशय उपेक्षित घटकाला जगण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला। आज आम्ही जे काही जगतोय मान सन्मानाने, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे की त्यांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं उघडी केली, नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं, राजकीय आरक्षण दिलं, किंवा त्याचा परिणाम आहे म्हणून आज आम्ही आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो आहे। पण त्यांनी केलेले उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही। फक्त या आरक्षणाच्या व्यतिरिक्तही अशा अनेक कामं जी बाबासाहेबांनी केली, पण या एक संविधान आणि आरक्षणाच्या कोराड्यामध्ये त्याची सगळी कामं झाकली जातात। ते एक उत्कृष्ट अर्थतज्ञ होते, उत्कृष्ट जलतज्ञ होते, अनेक आर्थिक गोष्टी त्यांनी देशाला शिकवल्या। जला संचलन कसं करायचं, नदीजोड कशी करायची याची त्यांनी अनेक प्रकल्प त्या काळामध्ये मंजूर केले आणि त्याची दिशा दाखवली। महिलांना न्याय हक्क दिले। आज ज्या काही महिला रजा घेत आहेत, त्याला बाळांपणाची रजा असो की त्यांची आजारपणाची रजा असो, हे केवळ बाबासाहेबांमुळे शक्य झालेलं आहे। म्हणून त्यांनी केलेले उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझं सौभाग्य आहे की माझा वाढदिवस 14 एप्रिलचा आहे। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि मी सर्व भारतवासियांना, सगळे भारतवासियांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो। जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत बाबासाहेबांची मी भारताचा विकास करणार आहे आणि भुसावळचा विकास नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल, कारण बाबांचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तो आशीर्वादाचा मान ठेवणार आणि बाबांचे निर्णय आहे। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आणि संपूर्ण टीम, गटनेते, परतोद, नगरसेवक, त्याचबरोबर ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध संघटनांच्या वतीने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो। मी ताईंना विचारलं, ताई तुमचे पाय जळताय, ताई म्हणताय बाबा साहब की बच्ची है, खून का कतरा कतरा भी बह गया तो बाबा साहब के विचारों के पथ पे चलते रहूंगी। इसको बोलते भीमराज की बेटी। जय भीम, जय संविधान, धन्यवाद। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे। ही जयंती सर्व भारतात नव्हे तर पुऱ्या विश्वामध्ये जयंती साजरी केली जाते। आजचा दिवस हा गोरगरीब पिढी शोषितांसाठी एक उगवता सूर्यासारखा दिवस आहे आणि तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आपलं आयुष्य सर्व घालून आपला परिवार या ठिकाणी आपल्यासाठी याच्यावर लावून दिला आणि आज आपल्याला मोठ्या याच्याने आज आपल्याला न्याय मिळून दिलेला आहे। आज आपण भारतामध्ये म्हणा, प्रत्येक माणूस जगतो जो आहे तो त्या घटनेच्या माध्यमातून जगतो आहे, तशी घटना बाबासाहेबांनी दिलेली आहे। म्हणून घटना ही देशाची जीव आहे आणि बाबासाहेबांनी तो जीव या तयार करून दिलेला आहे। प्रत्येकासाठी घटना आहे, घटनेचं तरतूद आहे, घटनेमध्ये त्याला संरक्षण दिलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दलितांना, ज्यांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना 4 लोकांमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता, जोराने बोलण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार बाबासाहेबांनी या ठिकाणी मिळवून दिला। जे किड्यामोकळ्यासारखे लोक जगत होते त्यांना माणूस या ठिकाणी बाबासाहेबांनी तयार केला। म्हणून बाबासाहेबांचे उपकार हे कोणीच फेडू शकत नाही। बाबासाहेब जोपर्यंत सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का नाम रहेगा, असे बाबासाहेबांचं काम आहे। आणि परत बाबासाहेब या जगात बाबासाहेबसारखा महामाणूस या धर्तीवर येणार नाही। म्हणून या ठिकाणी
पुऱ्या विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब मानतात. डॉक्टर बाबासाहेब पुऱ्या विश्वामध्ये पुतळे या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब विद्वान असल्यामुळे पूर्ण देश या ठिकाणी मानतात. भारतातला एक व्यक्तिमत्व असा आहे, एक महापुरुष असा आहे ज्याला पुऱ्या विदेशामध्ये पुऱ्या देशामध्ये मानतात. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब महामानव जयंतीनिमित्तानं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आमच्या सूर्यवंशी परिवारातर्फे व माझ्या मित्र परिवारातर्फे हार्दिक भुसावळ भीम सैनिकांना शुभेच्छा देतो आणि खूप आनंदाने जयंती साजरी करा अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो. जयंती खूप प्रकारे साजरी, कोणाला गालबोट लागू नये अशी सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी विनंती करतो. जय भीम, जय भारत. भारताचे संविधान करते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्या बाबासाहेबांनी लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र विचारसरणी दिली आणि या भारत देशामध्ये समतेचा, एकतेचा असा विचार दिला, त्या बाबासाहेबांच्या चरणी आज नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि संपूर्ण भुसावळवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. सर्व भुसावळकरांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सांगावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून ज्या बौद्ध समाजाला एक वारसा दिला आणि त्यांनी एक पवित्र असा धम्म दिलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला वाटतं का आजच्या काळातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे? बिलकुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चंदनासारखं झिजून जे आपल्या भारताला जी राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेवर आज आपला संपूर्ण देश चालत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे रत्न जर भारताला आणखी मिळाले तर भारत हा महाशक्ती होण्याशिवाय कोणी थांबू शकत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.